मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील 14 नंबरचा धडा झरी पाडा। झरी पाडा या पाठामध्ये लेखकाने एका पाड्याचं वर्णन केलेलं आहे। आपण या पाठाचे आधी वाचन करून घेऊयात, नंतर आपण त्याचा स्वाध्याय सुद्धा बघणार आहोत। झरी पाडा। पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो। हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो। सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो। सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात। लोक विहिरीवरून पाणी भरतात। शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात। बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो। मुले मुली अंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात। पाड्याजवळून झरा वाहतो, म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे। झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो। मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो। डोंगर उतारावर खचरात भात शेती होते, तसेच नाचणीचे पीक घेतले जाते। पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत। घराचे छप्पर गवताच्या पेड्यांनी किंवा झवळ्यांनी झाकरतात। घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात। भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात। घरे आत बाहेर स्वच्छ असतात। घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात। परिसरात कुठेही कचरा नसतो। घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो, कोंबड्यांसाठी खुराडे असते। घराघरी कुत्रा पाळला जातो। घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात। लोक आनंदाने फळे खातात। त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते। अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात। कंद उकडून खातात। घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते। रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात। नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात। घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात। पाड्यावरील सर्वच जण त्यांची आज्ञा पाळतात। तर अशा पद्धतीने झरीपाडा ह्या धड्याचं आपण वाचन केलेलं आहे। ह्या धड्यामध्ये तेथील घरे कशा असतात, तेथील लोक कशा पद्धतीने राहतात, असं सुंदर असं वर्णन केलेलं आहे। त्यांची घरे कशी असतात, ते कुत्रा पाळतात, कोणते कोणते प्राणी पाळतात, कोणते कोणते झाडं त्यांनी लावलेली आहेत, त्या झाडांची ते फळे खातात, कशा प्रकारे ते भाजीपाला उगवतात आणि ते खातात, ते ह्याचं वर्णन ह्या धड्यामध्ये केलेलं आहे आणि खूप सुंदर असं। तर त्या पाड्याला झरीपाडा हे नाव का पडलं आहे तेही सांगितलं, कारण त्या पाड्याजवळूनच एक झरा वाहतो, म्हणून त्या पाड्याला झरीपाडा असं नाव पडलेलं आहे। तर चला आता आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहूयात। प्रश्न पहिला आहे, पाठ वाच आणि लिही। पाड्याचे नाव। तर पाड्याचे नाव काय आहे? झरीपाडा। चित्रकलेचे नाव। तर ते लोक जे भिंतीवर चित्र काढतात त्या चित्रकलेचं नाव आहे वारली चित्रकला। वाद्याचे नाव। तर त्यांच्या भिंतीवर तारपा हे वाद्य लावलेले असते, तर वाद्याचं नाव आहे तारपा। घरातील मोठा पुरुष। तर घरातील मोठा पुरुष आहे वाडगो म्हणतात, त्यांच्याकडे घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो म्हणतात। घरातील मोठी महिला वाडगीन। तर मुलांनो, अशा प्रकारे तुमच्या पुस्तकातील झरीपाडा हा लेसन आहे। अशाच नवनवीन धड्यांचा आणि कवितांचा अभ्यास करण्यासाठी मराठी या भाषेचा छान असा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।